नमस्कार, नातिव्स किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे वरणबट्टी। वरणबट्टी ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे। तसा वरणबट्टी हा प्रकार मूळचा राजस्थानचा, परंतु महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा ह्या भागात सुद्धा वरणबट्टी फार प्रसिद्ध आहे। घरी पाहुणे आले की ताटाला वरणबट्टी हा मेनू फार छान वाटतो। खायला एकदम चविष्ट, रुचकर, परंतु करायला किचकट वाटणारा पदार्थ। अनेकदा करून सुद्धा परफेक्ट जमत नाही। चला तर मग असे होत असेल तर करूयात अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीने वरणबट्टी, तेही काही विशिष्ट टिप्स सोबत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नातिव्स किचनला सबस्क्राइब करा। इथे एका ताटामध्ये साधारणतः 1 किलो गव्हाचं पीठ घेत आहे। पिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालतं। पीठ शक्यतो आपलं बारीक दळलेलं असतं, त्यामुळे इथे मी 1 वाटी रवा घेत आहे। रवा फार जाडसर किंवा फार बारीक नकोय। यामध्ये मी पाऊण वाटी बेसन पीठ टाकत आहे। बेसन पीठ हे शक्यतो पॅकिंगचं यूज करायचं नाही। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे। हळद घालणं संपूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। आता इथे 1 चमचा मी धने पावडर घालत आहे। जर तुमच्याकडे धने पावडर अवेलेबल नसेल तर धने भाजून ते हातावर चोळून घालायचे। इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात। यामध्ये मी 1 चमचा बेकिंग सोडा आता घालणार आहे। सोडा घालणं हा कंपल्सरी आहे, ही स्टेप स्किप करायची नाही। आता आपण अजवाईन घालून घेऊयात। ओवा हातावर व्यवस्थित चोळून घ्यायचा, जेणेकरून त्याचा वास छान येतो। साधारणतः छोट्या चमच्याने 2 चमचे मी इथे ओवा टाकत आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स झाले की यामध्ये आपण तेल घालणार आहोत, परंतु तेल हे थंड घालायचं नाही। तेल गरम करून घ्यायचं आणि उकळीचं तेल घालायचं, जेणेकरून बट्ट्या ह्या खुसखुशीत होतात। तुम्ही पाहू शकता इथे मी 1 वाटी इथे तेल घातलेलं आहे। तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं। तेलामध्ये डायरेक्ट हात घालायचा नाही, त्यावर पीठ ओढून घ्यायचं, कारण हे तेल गरम आहे, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। आपण घातलेलं तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेते। संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय। इथे मी तेल वापरलंय, परंतु तुम्हाला तेलाऐवजी साजूक तूप वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण तेही पिठामध्ये गरम करूनच घालायचे। आता तुम्ही पाहू शकता आपलं तेल पिठाला व्यवस्थित लावून झाले। मी हातामध्ये याचा एक मुटकळा करून बघते। हातामध्ये असे पीठ सेट होऊ लागले की समजायचं आपल्या तेलाचं प्रमाण बरोबर आहे। यामध्ये आता आपण थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊयात। पाणी आपल्याला एकदमच घालायचं नाही, जसं लागन तसं आपल्याला पाणी यामध्ये घालत राहायचंय आणि आपल्याला याचा एक उंडा मळून घ्यायचा आहे। हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचंय, फार घासून हा उंडा मळायचा नाही। हलक्या हाताने आपण हा उंडा मळून घेऊयात। उंडा जर घासून मळला तर बट्टी चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण हा हलक्या हातानेच मळून घेतोय। आता आपला उंडा मळून झालाय, पाहू शकता तुम्ही सॉफ्ट असा उंडा आपला मळून झालेला आहे। आता इथे आपण बट्ट्या करायला घेऊया। मीडियम साईजच्या आपल्याला हातावर गोल आकारामध्ये बट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या बट्ट्या करायच्या आहेत। मी दुसरी पण एक इथे तुम्हाला करून दाखवते। हा जर उंडा आपण घटसर तिंबला असता तर बट्ट्या करताना आपल्याला त्रास झाला असता किंवा त्या एवढ्या सॉफ्ट झाल्या नसत्या, पण फार असा पतलाही आपण इथे केलेला नाही। आता आपण या सगळ्या बट्ट्या करून घेऊयात। आपल्या सगळ्या बट्ट्या तयार आहेत। ह्या बट्ट्या करत असतानाच आपण पाणी उकळायला ठेवायचं, जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि बट्ट्या झाल्या की लगेच आपण पाण्यामध्ये टाकू शकतो। पाहू शकता इथे पाणी उकळत आलंय आपलं। ह्या ग्लासच्या मापाने मी 3 ग्लास पाणी घेतलंय। पाणी थोडं जास्त झालं तर चालतं आणि कमी पडलं तर वरतून पाणी गरम करून नंतर ऍड केलं तरी चालतं। आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। शक्यतो बट्ट्या टाकताना हे पाणी उकळलेलंच असावं, थंड पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये बट्ट्या टाकायच्या नाहीत। आता आपण या सगळ्या बट्ट्या यामध्ये टाकून घेऊयात। बट्ट्या उकडण्यासाठी आपण जे भांडं वापरलेलं आहे ते मोठ्या आकाराचं घ्यायचंय आपल्याला, कारण की ह्या बट्ट्या जरी आपल्याला आता छोट्या वाटत असल्या तरी नंतर त्या फुगून वर येतात आणि भांडं कमी पडतं। त्याने काय होतंय की खाली बुडातल्या ज्या बट्ट्या आहेत त्या वाफेने पटकन शिजतात आणि वरच्या बट्ट्या कच्च्या राहतात। भांड्यावर आपण अर्धवट झाकण ठेवूया, जेणेकरून हे उतू जाणार नाही आणि आपल्या बट्ट्याही व्यवस्थित शिजतील।
बट्ट्या उकडायला साधारणतः 10 मिनिटाचा कालावधी लागतो, परंतु त्याआधी तुम्ही एकदा खालच्या बट्ट्या वर आणि वरच्या बट्ट्या खाली करून घ्यायच्यात. त्यामुळे वरच्या भागातील बट्ट्या व्यवस्थित उकडल्या जातील. बट्ट्या झाल्या ह्या तुम्हाला कशा समजतील तर काय करायचं, एक बट्टी वरती बाहेर काढून बघायची, त्याला फोडून बघायचं, आपण चेक करायचं तिथे. जर बट्टीमध्ये आपल्याला कच्चा उंडा दिसत असेल तर समजायचं की अजून थोडा वेळ आपल्याला ह्या बट्ट्या उकडायच्या आहेत. आता आपण ह्या सगळ्या काढून घेऊयात. इथे एक महत्वाची टिप्स आहे, बट्ट्या उकडल्यानंतर त्या तशाच झाकून ठेवून दुसरं काम करायला घ्यायचं नाही, लगेच त्या फोडून घ्यायच्यात, जेणेकरून त्यात जी वाफ असती ती वाफ रिलीज होती आणि त्याची उकडायची जी प्रोसेस आहे ती तिथेच थांबती. दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे आपण ज्यावेळेस त्या उकडत होतो त्यावेळेस त्या कमी किंवा जास्त उकडायच्या नाही. कमी उकडल्या तरी त्या कच्च्या राहतात आणि जास्त उकडल्या तर त्या चिकट बनतात आणि असं झालं तर खाताना त्या फार कडक होतात. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कापून घेतल्यानंतर तुम्ही ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करून एक 3-4 दिवसासाठी ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. माझ्या सगळ्या बट्ट्या कापून झाल्यात. आता हे आम्ही तळायला घेणार आहे. शक्यतो ह्या डीप फ्राय करायच्यात. इथे मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता ह्या बट्ट्या घालून घेत आहे. हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची. ह्या बट्ट्या मी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेणार आहे. बट्ट्यांचा कलर चेंज झालाय, आपल्या बट्ट्या ह्या तळत आल्यात. आता आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेऊयात. राहिलेल्या सगळ्या बट्ट्याही अशाच करून तळून घेऊयात. बट्ट्या उकळल्यानंतर त्याचं जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते मी इथे काढून घेतली. इथे कांदा, कोथिंबीर, आपण कढीपत्ता, तेजपत्ता, लसण, अद्रकची पेस्ट आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता मी वरणाला फोडणी देऊन घेत आहे. त्यासाठी ते लाल मिरच पावडर, कांदा लसण मसाला, अंबारी मसाला, काळा मसाला, मोहरी, जिरे, हळद इत्यादी मसाले घेतलेले आहेत. वरण करण्यासाठी मी इथे तूर डाळ घेतली आहे. ती डाळ हळद आणि तेल टाकून आपण आधी शिजून घेतलेली आहे. आता वरणाला फोडणी देऊन घेऊया. पातेल्यामध्ये तेल घालत आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, लसण अद्रकची पेस्ट घालायची. वरतून 2-3 तेजपत्त्याची पानं घालायची. यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालत आहोत. कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे, कढीपत्ता घालत आहे. कोथिंबीर कढीपत्ता पण व्यवस्थित परतून घेऊया. इथे कोथिंबीर नाही घातली तरी चालते, तुम्ही वरण झाल्यानंतर वरतून कोथिंबीर घातली तरी चालेल. यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो घालत आहे. टोमॅटो आपल्याला आधी घालायचे आणि नंतर आपल्याला लाल मिरच पावडर आणि बाकी सगळे मसाले घालायचे, जेणेकरून आपले मसाले जास्त तेलामध्ये करपणार नाहीत. यामध्ये मी छोट्या चमच्याने 2 चमचे काश्मीरी लाल मिरच पावडर घालत आहे. यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला घालत आहे. कांदा लसूण मसाला घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही तो स्किप पण करू शकता. अंबारी मसाला घालूयात. गरम मसाला घालूयात 1 चमचा. या व्यतिरिक्तही जर तुम्हाला आणखीन काही मसाले घालायचे असले तर तुम्ही तिथे घालू शकता. जर तुम्हाला गोड आंबट वरण हवे असेल तर तुम्ही ते गूळ, चिंच, आमसूल इत्यादी घालू शकता. यामध्ये मी आता शिजलेली तूर डाळ घालत आहे. बट्टी उकडलेलं जे पाणी राहिलं होतं ते पाणी मी इथे घालून घेणार आहे. हे पाणी इथे आवर्जून घालायचे, ते स्किप करायचं नाही, त्याने वरणाची चव फार छान लागते. आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं साधं पाणी तुम्ही घालू शकता. शक्यतो बट्टीसोबत हे वरण पतलंच लागतं. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे वरण आपल्याला 7 ते 8 मिनिट कढायला ठेवायचे. एक उकळी झाली की गॅस बंद करायचा नाही. वरणाला थोडा वेळ कढ येऊन द्यायचा, त्यामुळे वरणाची चव फार छान लागते. आपली वरणबट्टी तयार आहे. आता आपण ही एका डिशमध्ये सर्व करायला घेऊयात. ही वरणबट्टी चवीला एकदम भन्नाट लागेल. वास पण छान येतोय आपल्या वरणाचा, बट्टीचा कलर पण छान आलाय आणि खायलाही तेवढीच रुचकर आहे. तुम्ही ही वरणबट्टी नक्की करून बघा. ही रेसिपी नक्की करा आणि रेसिपी कशी झाली ही कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.